नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी झालेला गडचिरोली जिल्हा पोलीसचा पेपर, आज दिनांक बघू शकता 22 मार्च 2026 रोजी हा पेपर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या पेपरचे संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत आणि येणाऱ्या पदभरतीसाठी म्हणजे येणाऱ्या राहिलेल्या परीक्षांसाठी तुम्हाला 100% या प्रश्नपत्रिकेचा फायदा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकेसाठी आपला जो स्पेशल वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगतो. तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा लागणार आहे. कारण त्यातूनच प्रश्न रिपीट होत आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि त्यातूनच प्रश्न रिपीट होत आहे. त्याच्यामुळे 100% या पुस्तकांचा फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की ही पुस्तके खरेदी करा आणि जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी झालेला हा गडचिरोली जिल्ह्याचा पेपर आपण ओपन केलेला आहे. इथं जो सेट बघणार आहोत आपण, सी सेट आपल्याकडे आलेला आहे. कोणता सी सेट आलेला आहे? सर्व उत्तर तालिका आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध आहेत. तर बघू शकता 22 मार्च 2023 आज रोजी 26 हा पेपर आहे. संपूर्ण माहिती इथे समजून घ्या. ठीक आहे. संपूर्ण पेपर आपण बघणार आहोत. सी सेट बघत आहोत. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता उत्तर इथे बघूयात. पहिला प्रश्न काय विचारलेला होता? भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? सोप्या लेव्हलचा प्रश्न विचारला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए. राष्ट्रपती याची नियुक्ती करतात. कोण करतात? तर राष्ट्रपती याची नियुक्ती करतात. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय होता? इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक सी. बघू शकता व्ही. नारायणन हे या ठिकाणी इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. इथं 7व्या क्रमांकाचा प्रश्न विचारला होता. 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9 MM सब मशीन गनचे नाव काय आहे? त्या मशीन गनचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी. बघू शकता त्या ASMI असे नाव आहे त्या मशीन गनचे. ठीक आहे. 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता आहे? सर्वात जुना वेद कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी ऋग्वेद हा सर्वात जुना वेद असलेला तुम्हाला बघायला भेटेल. इथं आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक बघू शकता युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष हे योग्य उत्तर होतं. नीट लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न नेहमी. अशा कोण पाहुणे होते याच्यावरती 100% प्रश्न विचारला तुम्हाला जात असतो. ठीक आहे. सी सेट बघत आहोत. हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा आहे तुम्ही. नेक्स्ट प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे, चुकू देऊ नका. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे याचं. असहकार चळवळ हे आंदोलन त्यांनी मागे घेतलेले होते. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघू शकता भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? नेहमी प्रत्येक वर्षी रिपीट होणारा हा प्रश्न आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? कोण आहेत? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते भारतीय. ठीक आहे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न. बिरसा मुंडा यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? हा एक हार्ड लेव्हलचा प्रश्न. कधीही इथून मागे शक्यतो विचारला गेलेला नसणार आहे. बिरसा मुंडे यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? कोणत्या? पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी बघू शकता रांची तुरुंगामध्ये यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र C16 तेलंगणा ग्रे हाउंडंड तर असे हे पर्याय आहेत. तर कोणती जोडी बरोबर नाही म्हणजे चुकीची जोडी बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर म्हणजे चुकीची जोडी विचारली आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. तामिळनाडू ऑक्टोपस ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे. म्हणजे बरोबर नाही डी उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न काय आहे? DRDOने 17 मार्च 2019 रोजी केलेला उपग्रह विरोधी
प्रक्षेपणास्त्र अँटी सॅटेलाइट मिसाईलचे नाव काय आहे? काय आहे या मिसाईलचे नाव? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे याचं नाव आहे मिशन शक्ती. मिशन शक्ती हे नाव आहे. नेक्स्ट ऑपरेशन सिंदूर केव्हा राबविण्यात आले? केव्हा राबविण्यात आलेले होते? कोणत्या साली? कोणत्या महिन्यामध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजे बघू शकता मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलेले होते. ठीक आहे. 6व्या क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोण नाशिक कट प्रकरणी नाशिक बघू शकता केस 1909 ते 10 संबंधित होते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं डी उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी बघू शकता डी.व्ही. सावरकर, डी.व्ही. सावरकर याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या एल-एन-जी निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेले ते कोठे आहे? ते कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए पर्याय क्रमांक ते कतार येथे मध्ये आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने कोणत्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपतीला अटक केली? कोणत्या देशाच्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता सी. पर्याय क्रमांक सी व्हेनेझुएला देशाच्या या ठिकाणी विद्यमान राष्ट्रपतीला त्यांनी अटक केली अमेरिकेने. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते उपग्रह गडचिरोली पोलीस दल समुदायाभिमुख पोलिसिंगचे म्हणजे पोलीस कम्युनिटीचे भाग नाही. तर योग्य उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक बघू शकता सी उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी प्रोजेक्ट प्रस्थान हे गडचिरोली पोलीस दलाचे या ठिकाणी त्याचे कार्य नाही म्हणजे त्याचा प्रोजेक्टचा भाग नाही प्रोजेक्ट प्रस्थान. ठीक आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आला? कोणाला देण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजे राम सुतार यांना देण्यात आलेले आहे. 2024चा विचारला आहे. लक्षात घ्या. 2024चा विचारलं आहे. ठीक आहे. 15व्या क्रमांकाचा हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक सी उत्तर होतं. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 23व्या क्रमांकाचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यावरती आधारित एकूण किती तालुके आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. या 12 तालुके आहेत गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? एकदम नवीन प्रश्न विचारला होता. जो मागील 2 आठवड्यापूर्वीचीच चालू घडामोडीचा प्रश्न आहे तो विचारला होता. कोणाची नियुक्ती झाली? पर्याय क्रमांक बी विष्णुदेव वर्मा. इथं जिष्णू झालंय विष्णुदेव वर्मा असं नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे देशातील पहिली निव्वळ शून्य झिरो नेट ग्रामपंचायत कोणती आहे? कोणती आहे ही ग्रामपंचायत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी आहे. बघू शकता बेलाग्राम भंडारा. भंडारामध्ये बेलाग्राम ही आहे ती भंडारा जिल्ह्यातील आहे. नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण काय आहे? काय आहे नवीनतम या ठिकाणी वर्गीकरण? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी उत्तर आहे क्रमांक. बघू शकता लेजेन्सी अँड थ्रस्ट डिस्ट्रिक्ट असे आहे याचं ठीक आहे उत्तर. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सध्या धावत नाही? धावत नाही असं विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. बघू शकता नागपूर ते विशाखापट्टणम या मार्गावर सध्या वंदे भारत ट्रेन धावत नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न जर बघितला तर प्रश्न काय आहे 18व्या क्रमांकाचा गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग NH 130D कोणत्या ठिकाणांना जोडतो? कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी होतं. नागपूर ते आरमोरी या 2 शहरांना जोडत असतो. ठीक आहे. सी उत्तर 1 मिनिट 18वा सी उत्तर आहे. सॉरी बी उत्तर नाही. तर सी उत्तर आहे. अल्लापल्ली कोंडागाव हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न जर बघितला तर गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झाली नगर परिषद निवडणूक कोणत्या ठिकाणी झाली नाही? कोणत्या ठिकाणी झाली नाही असं विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी अहेरी या ठिकाणी ही निवडणूक झालेली नाही. नेक्स्ट आहे एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती आहे? गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे याचं 70% ते 80% या दरम्यान आहे. कमीत कमी इथं म्हटलेलं आहे 70 आणि जास्तीत जास्त 80%. ठीक आहे. नेक्स्ट आहे
तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. मुलुगु या क्षेत्राची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही असं विचारलेलं आहे. आता हे या ठिकाणी संपूर्ण जवळ 25 प्रश्न आपण कंप्लीट बघितलेले आहेत. हे आहेत सामान्य ज्ञानचे प्रश्न. आता हे मराठी व्याकरण जे आहे ना, आपण बघणार आहोत. जे गणित आणि बुद्धिमत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मराठी व्याकरण बघणार आहोत. ठीक आहे. आता इथून झालेलं आहे सुरू आपले हे प्रश्न. कशाचे? तर मराठी व्याकरणाचे. 1 मिनिटं. ठीक आहे. आता इथं 51व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो बघूयात. ठीक आहे. आता इथे मराठी व्याकरणाचे प्रश्न चालू झालेले आहेत. बघू शकता. वैनतेय चा समानार्थी शब्द ओळखा. वैनतेय हा शब्द दिलेला आहे. याचा समानार्थी शब्द काय होईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. गरुड हा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. वाया जाणे शब्दाचा वाक्प्रचार ओळखा. वाया जाणे शब्दाचा अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे सी उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. बघू शकता. पाणी सोडणे 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. ठीक आहे. बरोबर आहे. पाणी पडणे हे योग्य उत्तर आहे. वाया जाण्याचा अर्थाचा वाक्प्रचार. नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता. अ, खाली दिलेली म्हण पूर्ण करा. पदरी पडले झुंड. याची ही म्हण पूर्ण कशी करता येईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. काय हे उत्तर? तर बघू शकता. हसत झालेली धोंड म्हणजे पदरी पडले झुंड हसत झेलली धोंड म्हणजे बघू शकता नीट म्हण पूर्ण करा. पदरी पडले झुंड हसत झेलली धोंड ही अशा प्रकारे म्हण पूर्ण होईल. नेक्स्ट आहे पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात? काय म्हणतात? पडक्या घराच्या मोकळ्या जागेला तर पर्याय क्रमांक बी बखळ असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? बखळ म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2 शब्द आता 1 मिनिट झूम करू द्या कारण एकच साईट आपण कव्हर करून घेणार आहोत अगोदर. 2 शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्ह वापरतात? कोणते विरामचिन्ह वापरतात? तर पर्याय क्रमांक डी संयोग चिन्ह वापरतात. यवतमाळला आणि बुलढाण्याला हा प्रश्न रिपीट झाला होता. नेक्स्ट आहे घरासमोरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. घरासमोरून याचा ध्वन्यार्थ काय होईल? काय होईल याचा ध्वन्यार्थ? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. बघू शकता. घरासमोरून असाच या ठिकाणी ध्वन्यार्थ होईल. बघू शकता 27व्या क्रमांकाचा प्रश्न. भाषेत जे मूळ शब्द असतात त्यांना त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. त्यांना सिद्ध असे म्हणतात. सिद्ध. ठीक आहे. काय आहे प्रश्न? योग्य जोड्या जुळवा. आता बघू शकता शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे अवयवाचे शब्द म्हणजे क्रियाविशेषण, अव्यय आणि प्रकार दिलेले आहेत. त्याचं काय योग्य उत्तर होईल कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. तर याचं 1 मिनिट. हां, डायरेक्टली इथं वरती आलेलं आहे. बाकीचे इथे वरती आधीचे मागचे राहिलेले प्रश्न बघून घेऊयात आपण. 1 मिनिट. ठीक आहे. काय आहे प्रश्न इथे बघू शकता. 58व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप खालीलपैकी कोणते आहे? कुल या शब्दाचे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. उलटा या शब्दाचे शब्दसाधित रूप उलटा आहे. विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. विधेय म्हणजे क्रियापद. ठीक आहे. लक्षात घ्या. हे उत्तर होतं. नेक्स्ट 60व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. विधेय विस्तार. विधेय विस्तार असे म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे. गुढी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? गुढी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी बघू शकता. कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे गुढी. आता मागे गुढीपाडवा झाला. खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. धर्म हा शब्द तद्भव शब्द नाही. नेक्स्ट आहे साहेब हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी आहे. बहुतेक अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॅश डॅश अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी. श्लेष अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. नेक्स्ट आहे हत्ती तलवार घेऊन शत्रूवर
म्हणजे हत्ती या ठिकाणी हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. याचा या ठिकाणी कोणता अलंकार झालेला बघायला भेटेल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे खालील वाक्याच्या अर्थानुसार प्रकार ओळखा. अर्थानुसार प्रकार ओळखा. विपुल बॅडमिंटन चांगला खेळतो. हे वाक्य कोणते आहे? विधानार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी, नकारार्थी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए बघू शकता. विधानार्थी हे वाक्य आहे. नेक्स्ट संध्याकाळ होताच झाडं पाखरांच्या किलबिलाटांनी भरून गेले. वाक्प्रचाराचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी उत्तर आहे. काय आहे? सी उत्तर आहे. ठीक आहे. केवळ वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, "गड आला पण सिंह गेला." हे वाक्य अ, उपवाक्य आहे. कशाचे उपवाक्य आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, न्यूनत्व बोधक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पर्यायी खालीलपैकी कोणते समुच्चय बोधक उभयन्वी अव्यय नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे याचं डी. बघू शकता किंवा, किंवा हे या ठिकाणी उभयन्वी अव्यय नाही. नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. नाही विचारलेलं आहे. आता इथं बघू शकता मागचा प्रश्न इथं आलेला आहे. जोड्यांचा प्रश्न. काय उत्तर आहे? बघू शकता क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत आणि प्रकार दिलेले आहेत. याच्यापैकी कोणती जोडी म्हणजे योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. जो बघू शकता आहे. बघू शकता डी उत्तर आहे. जो आहे 3 ला म्हणजे अशा प्रकारे आहे 3 नंबरला ही एक जोडी झाली. त्याच्यानंतर आहे 1 ला ब आहे 1 ला अशा प्रकारे जोडी होईल. त्याच्यानंतर आहे 2 ला क आहे 2 ला अशा प्रकारे ही जोडी होईल आणि जे राहिलेली अशा प्रकारची ड ही 4 ला होईल. अशा प्रकारे ही जोड्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. बघू शकता नेक्स्ट प्रश्न. तोच प्रचंड सावकाश खात आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते होईल? तर पर्याय क्रमांक सी उत्तर होईल. पर्याय क्रमांक याचं काय होते? सी. बघू शकता. सावकाश हे एक वाक्यातील क्रियाविशेषण आहे. नेक्स्ट मी त्या नदीच्या काठी बसे. काळ ओळखा. बसे याच्यावरूनच तुम्हाला काळ ओळखायला आला पाहिजे. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. तर बघू शकता रीती भूतकाळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक ए त्याला धातू असे म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही याला अधोरेखित केलेले आहे. काय आहे सर्वनामाचा प्रकार? तर पर्याय क्रमांक ए आहे. बघू शकता पुरुषवाचक सर्वनाम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? माणसाने. ठीक आहे. योग्य उत्तर आहे. तर डी उत्तर आहे. याचं डी उत्तर आहे. तृतीया. सलाने हे लागते ना बघू शकता माणसाने इतरांचा द्वेष करू नये. माणसाने याच्याखाली अधोरेखित केलेले आहे. क्रमांक डी तृतीया विभक्ती झालेली बघायला भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे जे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न बघितलेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत, बुद्धिमत्ता आणि गणितचे सर्व स्पष्टीकरण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दारूबंदी पोलीस भरती कधी येणार आहे जाहिरात, सर्व माहिती देणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेळीच तुम्हाला अपडेट भेटून जाईल.